30 वर्षाने आपण इथं आलोय बोलायचं म्हणजे थोडंसं वाटतं, पण मला हे सगळं लय बोलायला आवडतं. मला हे गेट टिकवायचं रे हे कळल्यावर मी 4 वाजताच उठले. गुड थँक्यू व्हेरी अप्रिशिएशन. माझा पोरगा म्हणताय आई रोज 8 वाजता उठते. मला झोपच यायला तर काय माझं काय होतंय तुझ्याकडे लक्ष जायचं का इकडे लक्ष जायचं काय तर चुकतंय का इकडे काय. रुपाली अमराळे, मी पुण्यामध्येच असते. मला काय विचारते. उदार सरिता इथे वाहते फुलवित रम्य प्रदेश अमुचा प्रिय हा भारत देश. भावनिक झाल्या त्या. आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी भूतकाळात जगलेल्या क्षणांना जिवंतपणा देऊ शकते, पण हे क्षण पुन्हा आणू शकत नाही. म्हणूनच त्या क्षणांना पुनश्च आणण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जाते. आपल्या शाळेतील भिंतींसोबत एक अतूट नातं अगदी लहानपणीच बांधलं गेलेलं असतं. शाळेतील सवंगडी, तो वर्ग, तो परिसर कुठेतरी मनात घर करून बसलेला असतो. जसजसे दिवस जातात तसतसे हे आठवणींचे क्षण कुठेतरी काळाच्या पडद्याआड अगदी निश्चित पडून असतात. मग अचानक एक दिवस मित्र फोन करतो आणि स्नेह मेळावा असल्याचे निमंत्रण देतो. आणि मग मनाची चलबिचल अजून वाढते. आपल्या बालपणीच्या मित्रांना पुन्हा एकदा कधी लवकर बघतोय या विचारात वेळ कधी निघून जातो कळत देखील नाही. असाच एक स्नेह मेळावा न्यू इंग्लिश स्कूल विंझर, तालुका राजगड येथील सन 1993-94च्या शैक्षणिक वर्षातील 10वीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला. हिऱ्याला पैलू पाडले की तो आणखी चकाकतो.
एक प्रकारची झळाळी त्याला येते. त्याचप्रमाणे शाळेतील गुरुजनसुद्धा आपला सर्वांगीण विकास करून आपल्याला ज्ञान संपन्न बनवतात. आपल्या नकळत आपल्यातील सुप्त गुणांचा विकास होत जातो आणि नव्यानेच आपली ओळख आपल्याला सुद्धा व्हायला लागते. जिथे असतो कायम ज्ञानाचा मळा, लागतो तेथे रंगीबिरंगी फुलपाखरांना प्रेमाचा लळा. एक पवित्र ज्ञान मंदिर म्हणजे शाळा. अशा ह्या मंदिराला कोटी कोटी प्रणाम. कुणाचे चेहरे आठवत नव्हते, पण फार समाधान वाटलं. जुन्या आठवणी रमून गेलो. आल्याला पहिल्यांदा वरती गेलो, जुनं घर बघितलं. शाळेचे ते दिवस अगदी कापरासारखे पटकन उडून जातात. प्रत्येक शाळेचं रूप जरी वेगळं असलं तरी कार्य मात्र सारखंच असतं आणि ते म्हणजे सतत कष्ट करीत असते. वर्षानुवर्ष शाळा आमच्यासाठी झटत असते. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते राहो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. दिवसांचे चंद्रमे जे अलांछन, मातंड देता पैन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे भवतु किंबहुना सर्व सुखी. हो न होनी तिन्ही लोकी, भजितो आदि पुरुषी. अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेष लोके दृष्टांदृष्ट विजय. होवावेशी एतमने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञान देव. सुख्या झाला, सुख्या झाला, सुख्या झाला. ओम शांती शांती. आज मी प्रस्तावना म्हणजे जे आपण
आपलं गेट टुगेदर घ्यायचं होतं. त्याचं नियोजन 2017 साली आम्ही सुरुवात केली. तुम्हा सगळ्या सौंदर्यांना भेटण्याची एक इच्छा तयार झाली. ती इच्छा सर्व मित्रांनी मिळून ह्याच्यात मिलिंद मोहिते असेल, मिलिंद भोसले असेल, सचिन असेल, गणेश असेल, असे बरेच सौंदर्य सगळे एकत्र झाले. माझं काय होतंय, तुझ्याकडे लक्ष जायचं का इकडे लक्ष जायचं? माझं काहीतरी चुकतंय का इकडे काय? ठीक आहे, कंटिन्यू करा. मी यांना म्हणत होतो मला प्रस्तावना करायला नका इथे लावू, कारण हे पूर्ण वेगळं आहे. नाही का? हा विषय वेगळा आहे. कारण शाळेचा विषय आला ना की मला परत पहिले दिवस आठवतात. मी भाषणाला उभा राहिलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी भाषणाला उभा राहिलो होतो आणि मी भाषण करायला लागलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म किती साली झाला, किती साली झाला, आणि त्यानंतर एवढ्यात मी माझं बोलणं थांबवतो असं मला बोलायला येत झालं. आणि तीच वेळ मला आज वेळ स्टेजवर आली. एकदा मी सगळ्यात बारीक होतो, कुंभकरांनी मला स्टेजवर बेंचवर बघायला मी पडावलं. म्हणजे असं हे गमतीचा विषय, गुरुजनांनी आपल्याला शिकवलं, त्यामुळे आपण एका स्टेजला आलो. दहावीचा पेपर माझा लिहून झाला होता, बसलो होतो मी निवांत. आमंदे सर आले तेवढ्यात, म्हणजे तज्ञ आपण त्याला म्हणतो. आमंदे सरांनी फक्त एक नजर मारली माझ्या पेपरवर. पेपर पूर्ण झाला होता, अर्धा तास अगोदरच पेपर दिला होता. बाहेर आलो, आमंदे सर म्हणले तुला 85 मार्क पडले इंग्लिशला. आणि मला इंग्लिशला बोर्डाच्या पेपरला 85 मार्क. म्हणजे एखाद्या विषयात किती तज्ञता, एखाद्या विषयाचा बारकाई किती अभ्यास असावा असे शिक्षक मला लाभले. गुरुजींचं श्यामची आई नावाचं पुस्तक आहे. म्हणजे त्याग किती असतो किंवा मुलांवर चांगले संस्कार किती व्हावे यासाठी पूर्वीचे शिक्षक आता सुद्धा आहेत, अपवाद आहेत, परंतु आता किती मेहनत घ्यायची. शाळा सुटल्यानंतर जमदाडे मॅडम श्यामची आई या पुस्तकातले उतारे विद्यार्थ्यांना सांगायचे. शिक्षकांविषयी आदर असायचा. शिक्षक समोरून येताना दिसलं की आम्ही रस्ता बदलतो. विजूला माहितीये, विजू तर काय आता विषयच नाही त्याचा. विजू आणि माझी म्हणजे जोडगोळीच होती. आज विद्यार्थी समोरून आला की आम्हाला रस्ता बदलावा लागतो. म्हणजे ह्या संस्कारामध्ये फरक पडलेला आहे. हा कार्यक्रम होण्यासाठी आता संतोष आप्पांनी सांगितले की किती मेहनत घेतलेली आहे. मिलिंद, संतोष आप्पा या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर सुभाष आहे. सर्वांनी प्रयत्न केला. जवळजवळ 7 वर्ष ही प्रोसेस चालली होती. तालीम झाला 14 वर्ष लागली आणि आपल्या गेट टुगेदरला 7 वर्ष. मगाशीच म्हटलंय मला बरं बोलायला जमत नाही. मी खरं बोलणारा माणूस आहे. 94 ते 2024 बरेच पावसाळे गेले, पुला खाल्लं, बरेच पाणी गेलं. आता जी पाहताय ती 16 वर्षाची मुलं होती त्यावेळेस. आता सगळ्यांचं काय झालंय बघताय तुम्ही. मला खरं सांगा आणि प्रामाणिकपणे हात वर करा की आज केसांना काही तुम्ही केलेलं नाही. केलेलं नाही. तुम्हाला माझ्याकडनं स्पेशल गिफ्ट आहे. आता अजून एक आपल्याला क्विज खेळायची. क्विज म्हणजे छोटीशी शालेय जीवनात आपण ज्या गोष्टी केल्या त्याविषयी मी तुम्हाला काहीतरी हिंट देईल आणि त्या हिंटवरून तुम्ही त्या सरांचं नाव ओळखायचं. चालेल? गुड. रेडी? आई ग, वी ग, ही ग, सी ग, इट ग, दे ग. आमंदे सर. करेक्ट. अशा पद्धतीने सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांनी बरोबर ओळखलेला आहे. मला खूप मारायचे. सर्वांना अनुभव असेल. सचिन जरा पुढे. पंडित कमॉन. पंडित वेलकम वेलकम. व्हेरी गुड. थँक्यू. हे शेअरिंग करून घ्या. पंडित आणि सुभाष भोसले प्लीज. बापकर सरांचाच किस्सा आहे. आम्ही एकदा व्हिडिओ लागायचे, आपले पिक्चरचं लागायचे असे, तर त्यावेळेला आम्ही गेलो होतो रात्रीचे पिक्चर बघायला व्हिडिओ. दुसऱ्या दिवशी आलो,
सरांनी बापर सरांनी बरोबर पकडलं होतं सगळ्यांना माहिती होतं सरांना. त्यांनी विचारलं कोण कोण गेले पिक्चरला उठा एक उठवलं ना सगळ्यांची नावं सांगितली. मग थँक्यू सुभाष भोसले. अत्यंत लोकप्रिय विद्यार्थी प्रिय सर आपले कुंभार सर. व्हेरी करेक्ट. बरोबर. वेलकम. योजना कमिंग टू लाईफ प्लीज. खूप चांगलं आहे. थँक्यू व्हेरी नाईस. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने तयार केलेला आहे आणि त्याचं नियोजन खूप सुंदर झालेलं आहे. आपण घडलो, आपण हा निसर्ग अनुभवला, त्याच्या अंगा खांद्यावर खेळलो आणि खूप छान विद्यार्थी पुढे जाऊन यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच जणांशी कॉन्टॅक्ट झाला आणि खूप छान वाटलं. खूप छान छान मुलं, काही कोण बिल्डर आहेत, कोण शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, कोण राजकारणामध्ये घुसलेले आहेत. खूप छान वाटलं. तर सर बोललेले जो उत्तर सांगेल त्यांनी काय करायचं, जे चुकलेत ना ज्यांनी उत्तर सांगितलं त्यांच्या कानाखाली जायचं द्यायला. आणि उत्तर मी दिलं आणि सरांनी मला सांगितलं जा आता सगळ्या मुलांच्या मुलींचे जेवढे असतील ना त्यांच्या कानाखाली देऊ दे. कानाखाली द्यायला मी गेली, हवा घातल्यासारखी कानाखाली देऊन आली आणि सरांनी म्हटलं ये इकडे आता तुला दाखवतो मी कसं कानाखाली द्यायचं. आणि माझ्या कानाखाली जे ताडकन ठेवून दिली ती कायमस्वरूपी आठवणीत राहिली. मी पूर्वीची रत्ना बोडके, आत्ताची रुपाली अमराळे. मी पुण्यामध्येच असते. मला काय विचारते. मी गृहिणी आहे. माझ्या पूर्वीचं नाव शोभा दत्तात्रय शेंडकर, आत्ताचं नाव शोभा लक्ष्मण बोडके. मी गृहिणी आहे. सासर हे आधी पाहिलंच नाही कधी असं. राहणार माडगाव. मी आजोळी होते, तिथे शाळेला होते. अच्छा. हो. आणि आई वडील पुण्यामध्ये. धन्यवाद. मनीषा राजकुमार दारवेटकर. मी वडगाव राहते, सातारा जिल्ह्यात आणि मी आता सध्या प्रेसमध्ये काम करते. वैशाली शंकर धुमाळ माहेरचं, सासरचं वैशाली संदीप मोहिरे. मी राहते सातारला आणि मी बांगडा व्यवसाय करते. त्याचं नाव माझं आडूसाहेब अनंता शेंडकर. सासरचं आणि सुरेश नालावडे. मी शेतकरी आहे. गीता दशरथ शेंडकर आणि आत्ताचं संगीता तुळशीराम काळभोर. माझं गाव आकुर्डी आहे आणि माहेर दापोडे. माझं पूर्वीचं नाव संगीता दीनानाथ कोडितकर, मालवली माहेरे. मला मुळशीच्या बाजूला दिली. आम्ही मुळशीकरच आहे. संगीता विजय शिंदे. मी गृहिणी. थँक्यू. एक डायलॉग. सुनीता ज्ञानेश्वर कोडितकर, मालवलीची आहे मी. आणि सुनीता शंकर जाधव, मालवलीची. माहेर आणि सासर एकच आहे. ओके. लव्ह मॅरेज सुरेखा विश्वास गायकवाड आहे. माझे माहेर विंजर आहे आणि माझं आत्ताचं नाव सुरेखा नारायण कांबळे आहे. माझं गाव कोंढरपूर आहे. सुवर्ण चंद्रकांत गायकवाड आहे. मी विंजरचे होते नाही. जरा जोरात बोला. मारुती राऊत. मला किकवीत दिलेली आहे. काय करतो. गृहिणी आहे. पहिले नाव सविता रायगावे खांबवडी आणि आत्ताचे नाव सविता खुटवड हातवे. तिकडे काय बघतोय. मी खांबवडीचे आहे. मी उर्मिला भानुदास सेमगुडे आहे. मी एक वर्कशॉप चालवतीये. गृहिणी पण आहे. एक आपल्या गॅसच्या शेगड्या वगैरे असतात त्याचं प्रोडक्शन तयार करते. ऍड्रेस काय तुमचा माझं सिंहगड रोडला नांदेड फाटा गणेश मंगल कार्यालय त्याच्या अपोजिटच कारखाने आहेत 2. डिस्काउंट मिळेल आपल्याला. हो मिळेल. योजना आदवडे. बाहेरचं नाव गाव लासरगाव आणि सासरी मी योजना भिकुले झालेली आहे. सुवर्णा कोडितकर. माझं विंजर माहेर आहे आणि मालवली सासर आहे. मी सध्या आता कंस्ट्रक्शन लाईन मध्ये अकाउंटचं काम करते. नमस्ते. अरे बोला नमस्ते. नमस्कार. माझं माहेरचं नाव वैशाली गोविंद भोसले आणि सासरचं नाव वैशाली अजय हरबळे. गाव केसनर
गृहिणी आहे. आली माधुरी आली माधुरी. कहाणी में ट्विस्ट है. विनीत कन्फ्यूज करू नका प्लीज. बोलते. माझं नाव रोहिणी गायकवाड इथलं आणि सासरकडचं रोहिणी गंगावणे. मला बहुळमध्ये दिली आळंदीच्या तिथं आणि मला 3 मुलं आहेत. रोहिणी मारुती गायकवाड, मी राहणार विंजर. रोहिणी गिरीश गंगावणे, मी मला दिली बहुळला बहुळ मध्ये आळंदीच्या तिथं. हसू नका. हाच एक दिवस असायचा. त्याच्यामुळे बोलायचं म्हणजे बोलायला कॉमेंट्री करायला म्हणजे मला आवडते. पण ते कसं जीव जरा घाबरल्यावर वाटतंय. पण सवय नसते म्हणजे कसं 30 वर्षाने आपण इथं आलोय बोलायचं म्हणजे थोडंसं वाटतं. पण मला हे सगळं लय बोलायला आवडतं. मला हे गेट टुगेदर आहे हे कळल्यावर मी 4 वाजताच उठले. माझं पोरगं म्हणते थँक्यू व्हेरी अप्रिशिएशन. माझं पोरगं म्हणतंय आई रोज 8 वाजता उठते. थांबा ह्या पहाटे 4ला उठलेत थांबा तर मी म्हणजे शाळेत यायला तर लेटच होते. सगळ्यांच्या मागच असायचं म्हणजे ग्रहपाठ माझ्या पूर्ण नसायचे. मी शाळेच्या नंतरच असायचे. आता मी मला वाटतं माझ्या नंबर मागे जाऊन बसू का. पण तरी पण मी विचार केला नाही आपल्याला बोललं पाहिजे. कारण आपल्या जे मन आहे का आपल्या ते हुनर दाखवलं पाहिजे. बोलून काय बोलायचंय. म्हणून मी म्हणलं थोडासा प्रयत्न करावा आपण मी बोलावं. म्हणून मी मग माझं पोरगं म्हणलं आई तू 4ला का उठली. तर म्हणलं अरे आमच्या शाळेत ना ते गेट टुगेदर आहे 1 डिसेंबरला. तर म्हणतो नाही तर 8ला उठते 4ला काय करते. म्हणलं मला झोपच आहे ना तर काय नाही तर डबा बी आई डबा बी देत नाही तू इतकी. आणि आज तुला 2 दिवस झालं झोप आहे ना सकाळपासून ब्लाऊज ट्राय करते हे ब्लाऊज घालून एक काम करा ते दिवस झाला. सरळ शिक्षक तर मी रोहिणी गावले. तर मुलगा म्हणला आई 4 वाजता लाईटी लावल्यात काय आज. म्हणलं काय नाही गेट टुगेदर आहे. शाळेत तर कधी पहिली गेले नाही सगळ्यांची शेवटी. आणि मला गृहपाठ म्हणलं माझं कधी क्लिअर नव्हतं. सुवर्ण मला गृहपाठाच्या बाहेर द्यायची मी ते खर्चून काढायचे ते दाखवायचे. कारण मला शाळेचं काय गंजच नसायचं. कारण मला घरी म्हणजे खूप कामं असायची. कारण माझ्या आई सावत्र असल्यामुळे मला काम जास्तच असायचं. मग मला त्या शाळेतलं म्हणजे एवढं काहीच जमत नव्हतं. पण कशी तरी मी 10वीत म्हणजे डबल स्टार्ट समजा मी डबल स्टार्ट केले. तर त्याच्या मग लग्न झालं. मग 17-18 वर्ष म्हणजे आत्याच्याच मुलाला मला दिलं. 17-18 वर्ष झालं. मिस्टर बी वारले. मग मला केलंच पाहिजे कुठेतरी म्हणजे असं मनातले दाबून ठेवून मला ते मन मोकळंच करायचं. मग मिस्टर गेले. मग मला 2 मुलगी एक आहे. मग आता यांचं कसं काय करायचं. मग तुम्हाला ही स्टोरी ऐकाय बोर तर नाही माझी झोपले होते ते आता जागे झाले. म्हणजे अशी मंडळी घरची स्टोरी मांडली तसं काय नाही. जे आपल्या आयुष्यात घडले ते मला म्हणजे सांगावशी वाटलं. सगळ्या मुलींना ह्यांना शेअर करूशी वाटलं म्हणून मी केलं. भावनिक झाल्या त्या रोहिणी गायकवाड त्यांना सांभाळा प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू रोहिणी. खूप चांगल्या पद्धतीने तुमची जीवनगाथा या ठिकाणी सांगितली. खरोखर सगळ्यांना ती आवडली आणि तुम्ही प्रेझेंट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. दीपाली किसन कारळे गाव साखर हे माहेर आणि सासर पुणा. दीपाली सुनील गवळी. व्यवसाय मी भारती हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ॲज अ सिस्टर इन्चार्ज म्हणून काम करते. काय 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 अरे हळूहळू तुला का माझे माहेर पंढरी तसं बघायला लागली. माहेरचे नाव संगीता संपत पिलारे. माहेर पिलारेवाडी आणि सासर सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात आयरेगाव आहे. आणि मी गृहिणी आहे. गाव मार्गासनी मी आता गुन्हेगार संस्थेमध्ये फायनान्स हेड या पदावर काम करतो.
मी तात्यासाहेब नारायण खोपडे दापोडे. पूर्वी नोकरीला होतो, आता रिक्षा चालवतोय पूर्ण वेळ. स्वारगेट म्हणते कधी बिया तिथं हजर आहे. गाडी नंबर देऊन ठेवा. सुभाष रांजणे, सिम्बॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. साखर माहेर मी दत्तात्रय पर्वती दळवी, मी एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. मी विजय हनुमंत सनस बिंजर. इलेक्ट्रिकलचा बिझनेस आहे माझ्याकडे 75 मुलं इलेक्ट्रिकल व्यवसायामध्ये मी कामाला ठेवलेले. संतोष लक्ष्मण उत्तरकर, गाव साखर. मी प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद शाळा वांजळे येथे कार्यरत आहे. सगळ्यात बिझी माणूस कधी फोन उचलणार नाही. मी धनंजय चोरगे, गाव विंजर, सध्या गॅस डिलिव्हरीचे काम करतो. मी बाळासाहेब उर्फ दत्तात्रय मधुकर शेंडकर, मी पुण्यात राहतो, 2 मुले आणि माझा डेंटल लॅबचा व्यवसाय. मुलं केली तुला आम्ही नाही सांगितलं पाहिजे रे. लाईन किती आहे ती? बाळा गावात बसलं का गाडीमध्ये? नाही. मार्च 1970 साली या हायस्कूलचे प्रथम क्रमांकाचे मी मानकरी ठरलो. सचिन आदवड्यांचे वडील. थँक्यू बाबा. हनुमंत धरपाळे, वांजळे. सध्या मी मुंबईला डायमंड मार्केटमध्ये बघा इकडं PNG, इकडं डायमंड मार्केटमध्ये आहे कामाला. या दोघांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. घ्या प्रॉब्लेम नाही. तानाजी शिवाजी आखाडे, विंजर, मी दुधांत आहे. तानाजी अत्यंत कष्टाळू माणूस होता. एवढा कष्टाळू माणूस होता, 93 ला भूकंप झाला, 10वीची एक्झाम चालू होती. आम्ही सगळेजण जीव वाचवून बाहेर पळालो आणि हा पठ्या माझा पेपर घेतला, लीक माझं नाव दिनकर मळेकर. मला वाटतं बऱ्यापैकी लोकांशी मी संपर्कात असतो आणि सगळे ओळखत असाल. म्हणजे हा नक्की राजकारणी माणूस आहे. खूप कमी चेहरे आहेत मुलींचे की जे मी नाही ओळखू शकत, बाकीचे सगळ्यांना ओळखतोच. मी 20 वर्ष नोकरी केली पुण्यामध्ये, आता छोटासा व्यवसाय करतो. मी बाप्पू पानसरे, शेती व्यवसाय करतो. सर्वप्रथम गुरुजन वर्गांचे आभार आणि धन्यवाद दोन्ही करतो आणि मित्रमंडळाचे सर्वांचे धन्यवाद मानतो की एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो आम्हाला. आणि ह्या काय हिचं नाव मला माहित नाही, तिने सांगितल्याप्रमाणे खरोखर झोपत लागत नव्हते. असं वाटतं डिसेंबर कधी उचडतो. जेव्हापासून तारीख डिक्लेअर झाली ना, खूप एवढा आनंद होत होता की आपल्याला 30 वर्षांनी आपली मित्रमंडळी भेटणार आहेत. त्यामुळं एवढा आनंद. 4 वाजता काय तुम्ही 2 दिवस अगोदर झोपतच नव्हतो, अर्ध्या रात्री उठायचो की उद्या कधी उजडणार आहे. तर मी रतन निवृत्ती शेंडकर, गाव मालवली. 10-12 वर्ष नोकरी केली, मुंबईला होतो. मुंबईला सुटल्यामुळे मी पुण्यामध्ये रिक्षा व्यवसाय करतो. सर्वांचे धन्यवाद, पुनश्च अभिनंदन करतो. संतोष अप्पाद सोडकर, कारण बबंद सोडकर सांगितलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना कळणार नाही, त्यामुळे संतोष अप्पाद सोडकर सांगतोय. मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. विंजर, मी गुजरातचा व्यापारी आहे मशीनचा. आता एक आठवण सांगतो सर, तुम्ही सारखे म्हणायचे हे टाळ कुठे मंदिरातले, तुम्ही टाळ करत आहात, पण तो शब्द सर अजून आमच्या लक्षात आहे. पण तुमच्या त्या हा विषय आणि आमचा विजू गोडसे सर एवढा अनुभव मिळाला आम्हाला त्यांच्याकडून. मग त्यांची आम्ही पाठ सोडलीच नाही, विजय आणि गोडसे सर. मग त्यांच्या तर कंपनी बसायला लागलो, तेव्हा आम्ही 10वी पास. तुम्ही काय माहिती 5च होणार नाही तुम्ही, त्या कुठे शिक्षकांना चॅलेंज. मी किसन पोवारे, गाव लाशेरगाव, सध्या माळी काम करतो. मी सकाराम काशीनाथ आदवडे, माझा व्यवसाय शेती प्लस रिक्षा. हनुमंत लिमन, माझा व्यवसाय शेती. ओके. म्हणजे सुरेश धारपाळे, वांगळे मार्केटमध्ये व्यवसाय करतो. माझं नाव पंडित केभाऊ पळे, गाव मार्गस्मी, मी मार्केटला व्यवसाय करतो. तो शाळके, मी विंजरमध्ये राहायला होतो. माझी मावशी होती विंजरला, तिच्याकडे होतं 4 वर्ष राहायला. मी आता पुण्यामध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. विनायक दिनकर भोसले, राहणार विंजर. माझं एक रॉयल एनफिल्ड बुलेट स्पेशल मेकॅनिकचं एक वर्कशॉप आहे सारसबाग बस. बाप्पू हनुमंत आदवडे, लाशीरगाव. माझा स्कूल ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. सध्या मी पुण्यात असतो, शेती जावर करत असतो. दत्तू केशव काटकर, मी तापडोवरून शाळा करायचो आणि मी आता गवडी काम करतो. माझा शेती व्यवसाय. मी मंगेश निवृत्ती चोरगे, मामाचं गाव विंजर,
तो इथंच मला सगळे ओळखते. त्या गावचं रेशन कार्ड सुद्धा माझ्याकडे आहे. तिथून आता मी पुण्यामध्ये आहे. माझा दुधाचा व्यवसाय आहे. राहुल बिका गायकवाड, मी इंजरमध्ये राहतो. माझा व्यवसाय बांधकाम करतो. किसन जावे, मूळ गाव माझं वालचंदनगर. आमचा भाऊ शिक्षक असल्यामुळे दापोडे गावात शिक्षक होते. मी तिथे शिकवतो, त्याच्यामुळे इकडे शिकायला आलो विंजरला. मी रामदास करंजकर गोंडवली. मी स्वतः मेकॅनिकल आहे, क्रेन ऑपरेटर आहे, प्लस ड्रायव्हर पण आहे शिक्रापूरला. मी बापू कृष्ण धरपाळे, मी फिटनेस प्रोफेशनल आहे. माझ्या नाऱ्यामध्ये 2 जिम आहेत आणि एक जिमचं तर गिनीज बुकामध्ये नाव आहे. एका जिममध्ये 400 कपल्स आहेत. वा, वेल डन बापू. ते जयसिंग शेळकर. माझं प्रॉपर गाव आहे कुरनोडी बोरमधलं आहे. मी मामाच्या गावाला राहिलो होतो दापोड्यात. राजू गोविंद रेणुसे बाबे, आता पुण्यामध्ये खानोळीचा धंदा आहे आणि सिक्युरिटी गार्ड आहे बँकमध्ये. सचिन रमेश किरवेर, राहणार विंजर. मी चाकण येथे बजाज ऑटोमध्ये कामाला आहे. मी रणजित कांबळे. मला वाटतं 1984-85ला माझे वडील इथं शिक्षक म्हणून होते, म्हणजे हेड क्लार्क होते. त्या माध्यमातून जवळजवळ 8-9 वर्ष झालं आमचं इथं बालपण केलं. लहानपणापासून मी होतो, म्हणजे ज्या वयामध्ये ज्या संस्कार होतात त्याच वयामध्ये माझं म्हणजे हे झालं, शिक्षण झालं इथं. आणि ह्या विंजर गावानं भरपूर काही दिलं आम्हाला. म्हणजे विंजर गावची माणसं म्हणा, इथे त्यावेळेचे शिक्षक, हे मित्र, म्हणजे भरभरून दिलं मला. म्हणजे कायम वेळोवेळी त्याची मला आठवण येते. आणि सगळ्यात म्हणजे एक 4-5 मित्र मला चांगले म्हणजे माझे परिचय अजून आहेत. त्याच्यामध्ये एक मिलिंद एक आहे. मी सध्या कोल्हापूरमध्ये राहतो, कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये मी आग्रह आहे. थँक्यू रणजित. आता रणजित म्हणाला की मला ह्या विंजर गावाने भरभरून दिलं. विंजर गावातील प्रत्येक मुलाने ह्याला भरभरून मारलंय. माझं नाव समीर अनंत वालगुडे, मार्गासनीचा आहे. मी गव्हर्नमेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करतो. मी गणेश श्रीधर गोडसे. माझा मूळ गाव अहमदनगर, म्हणजे सध्याचं अहिल्यानगर, आणि मी सध्या जुन्नर या ठिकाणी कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतोय. मी सुभाष कृष्ण भोसले, टोपण नाव पिल्या सगळ्यांना. फार्मसीचा डिप्लोमा केला आहे आणि मी वारवाडी इथे डॉक्टर रणजित जगताप कार्डियकचं हॉस्पिटल आहे, तिथं फार्मसी चालवतो. 84 साली मी इथं आलो. 95ला आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार मला इथे मिळालेला आहे केडपीचा. आणि इथं आल्यानंतर 3 मुलं झाली जीवन विकास योजना याच मातीमध्ये. त्यामुळं स्वतःच्या गावापेक्षा आमच्या मुलांना देखील या मातीची फार ओढ आहे. 11वी-12वीचे ज्युनियरचे विद्यार्थी घेऊन चालत गोप्या घाटातले शिवतरला गेलो रात्रीच्या वेळेला. आणि शिवतरपासून चालत रायगड, महाडपासून पूर्ण चालत पुन्हा माघारी पण चालत आलेलो आहे. एकदा गोप्या घाटातून गेलो, एकदा मडी घाट्यातून गेलो. 3 घाटातून प्रवास केलेला आहे. रानवडी, कर्णवडी, तिथून का रात्रीच्या वेळेला जाऊन येताना पुन्हा त्या नद्या रायगडला वळसा मारून वाळज कुठं ती मासे वगैरे बघून शिंगणवाडीतनं वर आलेलं आहे. आज आपण गेट टुगेदरसाठी या ठिकाणी जमलेलो आहे. अतिशय उत्कृष्ट अशी तयारी या स्नेहमेळाव्याची केलेली आहे आणि अतिशय आगळा वेगळा आणि अतिशय फटाफटामध्ये हा सोहळा पण संपन्न जवळजवळ केलेला आहे. हे पहा, मी ह्या भूमीमध्ये प्रथमच नोकरीला लागलो 1990 साली. आणि जसं शिवरायांनी स्वराज्याचं तोरण वेंद्याला तोरणा किल्ल्यावरती बांधलं, त्याप्रमाणे मी माझं सर्व्हिसचं नोकरीचं तोरण ह्या न्यू सर्व्हिस या शाखेवरती बांधलं आणि अतिशय उत्कृष्टपणे 12 वर्ष मी काम केलं. जंगलात किंवा डोंगरात तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला मान सन्मान देणारं कोणी नसतं, पण तुम्हाला आनंद नक्की मिळतो. अशा ठिकाणी पण आपणच जातो. आणि म्हणून मी गणेशला सांगितलं. त्याच्यानंतर मला वैशाली भोसलेचा फोन आला. वैशालीला पण सांगितलं. वैशाली मला म्हणाली, सर तुम्ही नक्की येणार ना? मी म्हटलं आदल्या दिवशी मी येणार नाही, पण मी गेट टुगेदरला नक्की येणार. आत्तापर्यंत विंझरमध्ये 4-5 गेट टुगेदर झाले आणि मी प्रत्येक गेट टुगेदरला या ठिकाणी हजर राहिलेलो आहे.
तुम्ही आम्हाला सर्वांना आठवणीत ठेवलं आणि निमंत्रण देऊन या मेळाव्यासाठी बोलवलं, आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला, याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे जीवनात आनंद मिळवणाऱ्या गोष्टीसाठी कोणती गोष्ट करायची. मी माझ्या नोकरीच्या आयुष्यामध्ये जे काही अध्यापन केलं तो पगाराचा भाग म्हणून कधीच केलं नाही. या ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं चांगली शिकली पाहिजेत यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्याकरता खूप शिस्त लावली, एवढं मात्र निश्चितपणानं खूप मोठ्या प्रमाणावर शिस्त लावण्याचा प्रयत्न माझ्याकडून झाला. पण त्याचबरोबर अनेकांचं आयुष्य सुद्धा घडलं की एक बापूजींचा मावळा, बापूजींचा सेवक, बापूजींच्या ज्ञान पंढरीतला वारकरी, या सर्व वारकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्वजण वाटचाल करीत आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं बापूजींना समाधान झालेलं आहे असं मी ठामपणे तुम्हाला सर्वांना सांगू शकतो. त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे. खरोखर विंझर सारख्या या दुर्गम भागात, परंतु शिव पुण्यभूमीमध्ये हे असं घडू शकतं. आणि आमचेही कान उघडले जातात, आमचेही कान तिकडे लागलेले असतात सतत की गणेश बोरसे कधी बोलवतात. तुमच्याबरोबर मी लहान होतो आज, आणि फक्त तुमचा एक मरगळ आलेला असेल तर घालू होतो, प्रयत्न करतो, मानून घ्या, सेवा मानून घ्या. प्रिय हा भारत देश आमुचा, प्रिय हा भारत देश, उंच इथले विशाल पर्वत, तोन दिशाना सागर गर्जत, सौंदर्याची वनात दौलत, उदार सरिता इथे वाहते, फुलवित रम्य प्रदेश आमुचा, प्रिय हा भारत देश आमुचा, प्रिय हा भारत देश. मंगलभूमी संत जनांची, राम शिवाच्या पाय खुणाची, नरवीरांच्या समर्पणाची, दिशा दिशातुनी घुमतो येथे समतेचा संदेश आमुचा, प्रिय हा भारत देश. हे बॉन्डिंग आता एक ठेवा, ते आता बाजूला जाऊन देऊ नका. या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही जसं धावून आलाय, खूप जण काय काय किती जण कामं सोडून, कोण नोकरदार आहे, कोण कंपनी, कोण काय सांगते की मला ऐकतोय मी ती, सगळ्यांना सोडून तुम्ही आलेला आहात इथं. तसंच तुमच्यात कुणाच्या ती काही होऊन द्याल, अडचण काय आली असेल कुणाला तर त्यासाठी तुम्ही धावून जावा, एवढं करा, एवढ्यासाठी. थँक्यू सर, खूप चांगला संदेश या. आम्ही जे तुम्हाला शिकवलं, आम्ही जे संस्कार दिले, ते संस्कार आम्ही देत असताना आमच्या मनामध्ये कुठलाही खिंत किंवा ही नव्हता. कारण ही जी भूमी आहे ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीमध्ये ज्या वेळेला आम्ही आलो किंवा मी आलो किंवा कोणतेही शिक्षक आले, यांनी एकच हेतू ठेवला की आपला हा जो गरीब समाज आहे, बहुजन समाज आहे, हा बहुजन समाज शिकला पाहिजे, तो प्रगतिशील झाला पाहिजे. या हेतूनं या ठिकाणी हे केंद्र निर्माण झालं आणि या केंद्रातून तुम्हाला संस्कार दिले गेले. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त एक मनामध्ये जी खंत आहे ती खंत मी व्यक्त करून दाखवणार आहे. स्वतःच्या गावामध्ये मी 10 वर्ष नोकरी केली आणि बदली विंझरला झाली. त्यावेळेला काही अडचणी निर्माण झाल्या आणि मला खूप असं समजत होतं की मी जे काम करतोय त्याचं चीज माझं इथं होणार आहे, मला इथं खूप प्रेम मिळणार आहे. पण माझ्या अडचणीमुळं मी फक्त 3.5 वर्ष इथं काम करू शकलो. मात्र मनात दुःख जरूर होतं की या ठिकाणचे जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांचं प्रेम तोडून मी निघून जातो इथून. ही खंत कायम माझ्या हृदयामध्ये राहील. मुळात विंझर ही माझी पहिली शाखा आणि
बऱ्याच मुलींच्या थोडासा पडक्या आवाजात मी ऐकलं, मी गृहिणी आहे. अरे गृहिणी म्हणून का तुम्ही स्वतःला कमी समजता? मी पण तीच होते. पण डॉक्टर परमपूज्य बापूजी साळुंखे यांच्या या शाखेनं माझ्यातल्या प्राध्यापक डॉक्टर सुनंदा आवटे होण्यासाठी या विंझर शाखेतून जी मुहूर्तमेढ केली ती आजही मला खूप महत्त्वाची वाटते. आणि म्हणूनच ज्या ज्या शाखा मी काम केलं त्यातली सगळ्यात माझी प्रेमाची आणि आवडती शाखा म्हणजे विंझरची. वर्षातून एकदा दोनदा मी या भागात येऊन नुसती फिरून जाते, मला छान वाटतं. हंबीराव मोहित्यासारख्या माणसाने एका लढाईत 600 मोगल सैन्य कापलं, सरसेनापती झाला. ही प्रेरणा कुणापासून मिळाली तर शिवाजी महाराजांच्या. तर आपल्या घरापासून समानता सुरू करा. ज्ञानेश्वरांचं प्रत्येक मोठ्या माणसाचं तुम्ही चरित्र वाचताय, माहिती मिळवताय, त्याचा कोणता तरी गुण आपल्यामध्ये प्राप्त झाला पाहिजे. एकमेकाला सहकार्य करा, ते बऱ्याच लोकांनी सांगितलंय. आणि तुम्ही बाहेरचं काही खाऊ नका, पण ते खाल्ल्याशिवाय तुम्ही राहत नाही. जसं एखाद्या लहान मुलाला आपण दिवा ठेवला आणि ते हा हाय म्हणला, हा हाय, तरी ते पुढे सरकत जात. जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत ते पुढे सरकतच राहत. आणि मग चटका बसल्यानंतर ते काय म्हणतं माहिती का, हा हाय. तर आता एवढंच शेवटी म्हणेन की मोठ्या लोकांचे आदर्श घ्या, त्यांचे एखादा गुण आपल्यामध्ये प्राप्त आहे, जास्त राहू द्या. त्यांच्या अंगात हजारो गुण होते, सहनशीलता ठेवा. हां, आणि तुम्हा सर्वांना चांगलं आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, लहानपणी वाटायचं की मोठं झाल्यावर सुख मिळणार, आपण आनंदी होणार, खूप पैसे कमावणार. पण जेव्हा मोठे झालं तेव्हा कळलं शाळेतील मित्रासोबत दातांनी फोडून शेअर केलेली लेमलेटची गोळी जास्त आनंद देऊन जायची. वर्गातील 4 भिंतींच्या आत घालवलेला काळ खऱ्या अर्थाने सुखाचा होता. शाळा सुटली, पाठी फुटली असं गाणं म्हणत उड्या मारत मारत घरी जाण्याचा आनंद कितीही पैसा ओतला तरी पुन्हा कधीही मिळणार नाही. पैसा कमवण्याच्या नादात आपण आपले बालपण तर गमावलं नाही ना, असा प्रश्न मनात येतो. आज एक दिवस का होईना खऱ्या अर्थाने शाळेचे जीवन अनुभवले, या गोड आठवणी मनाच्या कप्प्यात खोलवर कुठंतरी जपून ठेवाव्यात, अगदी आयुष्यभरासाठी.